Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हॉट इज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय, त्यानंतर हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. व्हेरिएबल कशा प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतो इन जावास्क्रिप्ट. व्हॉट आर द रूल्स ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचे रूल्स काय आहेत जावास्क्रिप्ट मध्ये, कशा प्रकारे आपण व्हेरिएबल, कोणते रूल्स फॉलो करून आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तर त्याबद्दल सुद्धा आपण आज बघणार आहोत. त्यानंतर हाऊ टू इनिशियलाइज अ व्हेरिएबल. व्हेरिएबलला इनिशियलाइज कसं करायचं, इनिशियलाइज म्हणजेच काय तर त्यामध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर करायची ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. त्यानंतर हाऊ टू चेंज अ व्हेरिएबल व्हॅल्यू. एखाद्या व्हेरिएबलला आपण ऑलरेडी इनिशियलाइज केलाय आणि त्या सेम व्हेरिएबल मध्ये आपल्याला एखादी दुसरी व्हॅल्यू स्टोअर करायची आहे किंवा असाइन करायची, तर ती कशी करायची ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. आणि लास्ट म्हणजे व्हॉट इज द कॉन्स्टंट व्हेरिएबल. कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे काय, कशी डिक्लेअर करायची आणि त्यांचा यूज काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत व्हॉट इज व्हेरिएबल. सो व्हेरिएबल म्हणजे काय, तर तुम्ही इथे इमेज मध्ये बघू शकता. आधी आपण इमेज बघूया आणि नंतर तुम्हाला थेअरी पण सांगतो. सो इमेज मध्ये तुम्हाला वेगवेगळे कंटेनर दिसत असतील, बरोबर. तर त्या कंटेनर मध्ये आपण जर किचन मध्ये बघितलं तर आपल्या किचन मध्ये अशाच प्रकारचे काही कंटेनर्स ठेवलेले असतात. तर त्या प्रत्येक कंटेनर्स मध्ये आपण राईस स्टोअर केलेला असतो किंवा पल्सेस स्टोअर केलेले असतात, काही मसाले स्टोअर केलेले असतात. इथे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कंटेनर मध्ये वेगवेगळे मसाले किंवा पल्सेस स्टोअर केलेले आहेत. काही ठिकाणी डाळ आहे, काही ठिकाणी मसाले स्टोअर केलेले आहेत. तर अशा वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत किचन मध्ये लागणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी आपण या कंटेनर्स मध्ये स्टोअर केलेल्या आहेत. तर जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल म्हणजे काय, तर सेम कंटेनर. व्हेरिएबल इज अ कंटेनर. तुम्ही जर थेअरी बघितली तर अ व्हेरिएबल इज अ कंटेनर फॉर अ व्हॅल्यू. जसं की आपण किचन मध्ये इथे बघितलं, तुम्हाला वेगवेगळ्या कंटेनर मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याला आपण काय म्हणतो, कंटेनर म्हणतो. आणि त्या व्हेरिएबल मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करतो, जसं की नंबर स्टोअर करतो, स्ट्रिंग स्टोअर करतो, बुलियन व्हॅल्यू स्टोअर करतो, ॲरे स्टोअर करतो किंवा ऑब्जेक्ट स्टोअर करतो. अशा वेगवेगळ्या टाइपच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण स्टोअर करतो आणि त्याच व्हेरिएबलला आपण काय म्हणतो जावास्क्रिप्ट मध्ये कंटेनर म्हणत असतो. अ जावास्क्रिप्ट व्हेरिएबल इज अ सिम्पली अ नेम ऑफ स्टोरेज लोकेशन. जसं की तुम्ही या इमेज मध्ये बघू शकता की एखादा डाळ स्टोअर करायची, तर त्या डाळीचं एक लोकेशन आहे. त्या पर्टिक्युलर कंटेनर मध्ये आपण ती डाळ स्टोअर करत असतो. त्या पर्टिक्युलर कंटेनर मध्ये आपण तो पर्टिक्युलर एक मसाला स्टोअर करत असतो आणि तो परमनंट स्टोरेज असतं आपल्यासाठी. जेव्हा केव्हा ते आपलं संपेल, एखादी डाळ संपेल किंवा एखादा मसाला संपेल, राईस संपतील, तांदूळ संपतील, तर आपण नवीन आल्यानंतर ते सेम कंटेनर फिल करतो. त्या सेम कंटेनर मध्येच ती गोष्ट जी आहे ते फिल करत असतो. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा आहे. जावास्क्रिप्ट मध्ये जो आपण व्हेरिएबल स्टोअर करतो एखाद्या व्हेरिएबल मध्ये, एखादी व्हॅल्यू स्टोअर करतो एखाद्या व्हेरिएबल मध्ये, तर त्याचं परमनंट लोकेशन होतं. ऑब्व्हियसली आपण ते लोकेशन चेंज पण करू शकतो. जसं की आपण किचन मध्ये सुद्धा कंटेनर बऱ्याच वेळेस चेंज करतो. एखादा आता सपोज या मंथ मध्ये आपण एखाद्या कंटेनर मध्ये एखादी डाळ भरली, तर असं म्हणजे हे नाही ना की नेक्स्ट मंथ मध्ये आपण सेम कंटेनर मध्ये डाळच भरू. एखादा कंटेनर सपोज खाली झालं तर आपण दुसरी गोष्ट पण त्यामध्ये फिल करू शकतो. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा आहे. एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपण नंबर स्टोअर केला, तर सेम व्हेरिएबल मध्ये आपण एखादी स्ट्रिंग पण स्टोअर करू शकतो. आपण हा जो कन्सेप्ट आहे तो येणाऱ्या व्हिडिओज मध्ये इन डिटेल बघणार आहोत. पण आता जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे सांगितलं. सो देअर आर टू टाइप्स ऑफ व्हेरिएबल इन जावास्क्रिप्ट, लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. तर लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, हे पण आपण इन डिटेल मध्ये कमिंग व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. सो आता जस्ट आपल्याला इथे क्लिअर करायचा कन्सेप्ट व्हेरिएबलचा. व्हेरिएबल म्हणजे काय, तर जस्ट लाईक कंटेनर इन अवर किचन. किचन मध्ये जसे कंटेनर असतात त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे गोष्टी आपण स्टोअर करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचं धान्य, ग्रेन्स आपण स्टोअर करत असतो. तसंच आपण व्हेरिएबल मध्ये जावास्क्रिप्ट मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू या स्टोअर करत असतो. ओके, सो इथे जर क्लिअर असेल तर आपण विल मूव्ह ऑन द नेक्स्ट टॉपिक, जे आहे डिक्लेअर अ व्हेरिएबल. व्हेरिएबल आता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं, इमेज मध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक कंटेनर मध्ये आपण वेगवेगळी गोष्ट स्टोअर केली आहे. तसंच व्हेरिएबल मध्ये पण आपण वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर करू शकतो, नंबर, स्ट्रिंग, बुलियन, ॲरे, ऑब्जेक्ट, एनिथिंग. तर तसंच हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. व्हेरिएबलला कसं डिक्लेअर करायचं, तर आधी आपण जसं आपण इमेज बघितली तसं इमेजद्वारे समजून घेणार आहोत. सो इथे जर तुम्ही बघितलं तर आपण पर्टिक्युलर एक जे कंटेनर असतं ते एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी डिफाईन म्हणजे एक
डिफाईन केलेलं असतं. जसं की आता इथे तुम्हाला कंटेनर जसं असेल तर ह्या कंटेनर मध्ये आपण टेचपान ठेवलेला आहे, त्याला मराठी टेचपान म्हणतात, इंग्लिशमध्ये बे लिव्हज म्हणतात. तर त्या लिव्हज आपण स्टोअर करून ठेवल्या आहे आणि एव्हरी मंथ म्हणजे जेव्हा किंवा या संपतील तेव्हा जेव्हा आपण नवीन आणू तेव्हा ह्या सेम कंटेनर मध्ये आपण त्यांना स्टोअर करणार आहोत. तसंच पेपर्स आहे, त्यानंतर क्युमिंग्स आहे म्हणजे जिरा आहे, त्यानंतर क्लोज आहेत, कार्डमन आहे, त्यानंतर स्टार नाईस आहे. तर असे वेगवेगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत तर प्रत्येक मसाल्याच्या पदार्थासाठी एक कंटेनर आपण डिफाईन करून ठेवला आहे, डिक्लेअर करून ठेवलेला आहे. तर आणि त्याच कंटेनर मध्ये आपण संपल्यानंतर ती सेम गोष्ट त्या कंटेनर मध्ये स्टोअर करत असतो किंवा भरत असतो. तर सेम सेम रूल हा जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबलला लागू होत असतो. जसं इथे आपण कंटेनर डिक्लेअर केला प्रत्येक वस्तूसाठी, तसंच जावास्क्रिप्ट मध्ये एखादा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी. ती नंबर असू शकते, ती बुलियन व्हॅल्यू असू शकते, ती स्ट्रिंग असू शकते, और ती अरेवर ऑब्जेक्ट असू शकते, एनिथिंग. सो दिस इज अबाउट अ डिक्लेअर अ व्हेरिएबल. सो थेरी काय म्हणते, सो टू डिक्लेअर अ व्हेरिएबल वी विल यूज व्हेअर कीवर्ड फॉलो बाय द व्हेरिएबल नेम ऍज फॉलोज. तो तुम्हाला इथे स्क्रीनशॉट मध्ये दिसत असेल तर आपण व्हेअर कीवर्डचा यूज करतो. व्हेअर कीवर्डचा यूज करून आपण एखादं पर्टिक्युलर व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो. तर आता इथे व्हेअरचा पण यूज करू शकता आणि इग्मास्क्रिप्ट 6 पासून त्यांनी अजून दोन रिझर्व कीवर्ड यूज केलेले आहेत, डिफाईन केलेले आहेत, ते आहे लेट आणि कॉन्स्ट. तर लेटचा यूज पण तुम्ही करू शकतात आणि कॉन्स्टचा यूज पण तुम्ही करू शकता. कॉन्स्ट आपण लास्ट स्लाइडला लास्ट या व्हिडिओच्या लास्टला बघणार आहोत व्हॉट इज कॉन्स्टंट म्हणून. तर आता आपण व्हेअर आणि लेट बघणार आहोत. सो एखादा व्हेअर कीवर्डचा यूज करून पण तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतात आणि लेट कीवर्डचा यूज करून पण तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. तर इट्स कॉल्ड जस्ट अ डिक्लेरेशन. जसं तुम्ही मागच्या स्लाइड मध्ये पण बघितलं, इथे आपण हे जे कंटेनर आहे त्या प्रत्येक कंटेनरवर नाव लिहून ठेवलंय. म्हणजे हे एम्प्टी जरी झालं तर एखादा नवीन व्यक्ती आला आणि त्याला जर ते पर्टिक्युलर सामान जो आणलाय त्याने किंवा पर्टिक्युलर जी मसाल्याची गोष्ट आणलेली आहे तर मसाला त्याला त्या कंटेनर मध्ये स्टोअर करायचा, तो इझिली ते कंटेनर फाइंड आउट करू शकतो आणि त्या पर्टिक्युलर कंटेनर मध्ये पर्टिक्युलर मसाला तो रिस्पेक्टिव्ह मसाला तो त्यामध्ये स्टोअर करू शकतो. तसंच व्हेरिएबलचं सुद्धा आहे जावास्क्रिप्ट मध्ये. आता सपोज तुम्हाला नाव डिक्लेअर करायचं किंवा एखादा स्ट्रिंग स्टोअर करायची ऍज अ नेम म्हणून तुम्हाला स्ट्रिंग स्टोअर करायची, तर तुम्ही काय करणार, त्या नेम नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. जसं की ते स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता. तर ते व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रिफिक्स यूज करायचं, त्याला आपण जावास्क्रिप्ट मध्ये कीवर्ड्स असं म्हणत असतो. तर हे तुम्ही बघू शकता व्हेअर नेम. तर व्हेअर हा जो आहे हा रिझर्व कीवर्ड आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितला, काही रिझर्व कीवर्ड जावास्क्रिप्टने स्वतः डिक्लेअर करून ठेवले आणि ते कीवर्ड आपण क्लास नेम, फंक्शन नेम किंवा व्हेरिएबल नेम म्हणून यूज नाही करू शकत. तर दिस इज अ प्रिफिक्स ऑफ व्हेरिएबल. तो व्हेअर झालं, लेट झालं, कॉन झालं, दीज आर द प्रिफिक्स असं त्यांना आपण म्हणू शकतो, प्रिफिक्स म्हणून. सो व्हेअर नेम ते हे फक्त डिक्लेरेशन झालं. जेव्हा तुम्ही यामध्ये व्हॅल्यू स्टोअर कराल त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल इनिशियलायझेशन. तो कन्सेप्ट आपण नेक्स्ट स्लाइडला शिकणार आहोत. सो व्हेअर कीवर्डचा पण तुम्ही यूज करू शकता किंवा लेट कीवर्डचा पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. अ व्हेरिएबल नेम कॅन बी एनी व्हॅलिड आयडेंटिफायर. बाय डिफॉल्ट अ नेम व्हेरिएबल हॅज अ स्पेशल व्हॅल्यू अनडिफाईन्ड इफ यू हॅव नॉट असाइन अ व्हॅल्यू टू इट. तर थेरी काय म्हणते, आता तुम्ही इथे फक्त व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, व्हेअर नेम, यामध्ये कोणत्याच प्रकारची व्हॅल्यू स्टोअर केली नाही, ना स्ट्रिंग आपण स्टोअर केलेली आहे, ना नंबर टाईप काही स्टोअर केलेला आहे, ना बुलियन टाईप एनिथिंग काही आपण स्टोअर केलेला आहे. तर ह्या नेम हा जो व्हेरिएबल आहे याला जर मी प्रिंट केलं तर हा आपल्याला अनडिफाईन म्हणून रिटर्न करणार आहे. तर आपण हे प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर आपण व्हीएस कोडला जाणार आहोत. सो दिस इज व्हीएस कोड आणि इथे आपण script.js ही एक्सटर्नल फाईल बनवली आहे, यामध्ये आपण करून बघणार आहोत. तर आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. सो व्हेअर इथे जसं नेम आहे तर आपण हा जस्ट डिक्लेअर केलं, याला म्हणतात व्हेरिएबल डिक्लेरेशन. हे झालं डिक्लेरेशन. जर या नेमला तुम्ही इथे प्रिंट करून बघितलं कन्सोलवर, सो कन्सोल डॉट लॉग आणि या कन्सोल डॉट लॉग मध्ये हे जे नेम आहे त्याला आपण प्रिंट करून बघणार. सो इथे मी एक जस्ट स्ट्रिंग घेतो आधी, नेम इज आणि कॉमा देऊन जे आपलं नेम आपण डिक्लेअर केलाय नेम जे आपण डिक्लेअर केलाय व्हेरिएबल, तो व्हेरिएबल आपण इथे राईट करणार आहोत. जस्ट त्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपलं जे ऍप्लिकेशन आहे किंवा आपली जी ही साईट आहे तर ती पोर्ट 5500 वर ऑलरेडी रनिंग आहे. तर आपण आता जाणार आहोत ब्राउझरवर. ब्राउझरवर गेल्यानंतर आपण याला इन्स्पेक्ट करणार आहोत आणि कन्सोल मध्ये बघणार आहोत. जस्ट याला आपण रिलोड करणार.
सो इथे तुम्ही बघू शकता नेम इज, यापुढे काहीच प्रिंट झालं नाही कारण ते अनडिफाईन आहे. त्यामध्ये त्याने व्हॅल्यू जी हे केलेली आहे आपल्याला रिटर्न केलेली ती अनडिफाईन रिटर्न केलेली आहे, एनिथिंग. त्यात कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू स्टोअर नाहीये म्हणून इथे त्याने काय एम्प्टी प्रिंट केला आहे, अनडिफाईन पण प्रिंट केलेलं नाहीये, एम्प्टी स्ट्रिंग प्रिंट केलेली आहे. ओके, सो हे झालं व्हेरिएबल डिक्लेरेशन. इथे जे आपण जे केलेलं आहे ते व्हेरिएबल डिक्लेरेशन. तुम्ही लेट कीवर्डचा पण यूज करू शकता. आता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हेअर, लेट अँड कॉन्स्ट हे आपण कमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. पण इथे जस्ट हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचा होता म्हणून आपण इथे हा कन्सेप्ट बघितलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता विथ द हेल्प ऑफ व्हेअर कीवर्ड, लेट कीवर्ड और कॉन्स्ट कीवर्ड. ओके, सो जसं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतात, तसंच जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशनला पण काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. तर काय रूल्स आहेत? जावास्क्रिप्टची थेअरी व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी काय रूल्स आपल्याला सांगते, कशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतात. सो व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. फर्स्ट रूल आहे व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण बघितलं की आपण जर नेम असा व्हेरिएबल डिक्लेअर केला, VS कोडला जाऊया, व्हेअर युजर नेम. ओके, हा एक व्हेरिएबल झाला आणि दुसरा आहे युजर विथ कॅपिटल N, युजर नेम. सो बोथ आर द डिफरंट व्हेरिएबल्स. इथे एखादी मी व्हॅल्यू स्टोअर केली आणि इथे एखादी मी व्हॅल्यू स्टोअर केली आणि या फर्स्ट जे युजर नेम आहे त्याला त्याची व्हॅल्यू मी ओव्हरराईट केली तर त्याचा जो इफेक्ट आहे तो हा खालच्या व्हेरिएबलवर पडणार नाही. किंवा एखादी या फर्स्ट युजर नेमला एखादी व्हॅल्यू मी स्टोअर केली, असाइन केली आणि ह्या खालच्या याला पण एखादी व्हॅल्यू मी असाइन केली आणि दोघांना मी प्रिंट केला तर दोघांची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. याला या वरच्या युजर नेमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ह्या युजर नेमने ओव्हरराईट होणार नाहीये. प्रॅक्टिकली पण करून बघणार आहोत. तर सपोज मी इथे युजर नेम इज इक्वल टू पीटर घेतलं आणि इथे मी घेतलं जॉन. ओके, याला मी स्टोअर सेव्ह केलं. जर हे केस सेन्सिटिव्ह नसलं असतं, म्हणजे हे बोथ आर द सेम. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय की डिफरंट, याची व्हॅल्यू डिफरंट आहे, याची व्हॅल्यू डिफरंट आहे. हे जर केस सेन्सिटिव्ह नसलं असतं तर ही जी पीटर व्हॅल्यू आहे इथे ही जॉनने ओव्हरराईट करून टाकली असती, म्हणजे दोन्ही ठिकाणी जॉन जॉन प्रिंट झालं असतं. जसं की मी इथे आता आपण कन्सोलला प्रिंट करून बघणार आहोत. याला कॉपी करतो, इथे खालती आपण पेस्ट करूयात आणि हे युजर नेम आहे, या युजर नेमला इथे आपण प्रिंट करणार आहोत आणि हे आहे एक दुसरं युजर नेम विथ कॅपिटल N आणि याला पण आपण इथे प्रिंट करणार आहोत. याला आपण सेव्ह करूयात, ब्राउझरवर बघणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही हे स्मॉल जे ऑल लेटर्स इन स्मॉल केस युजर नेम जे आहे तिथे पीटर प्रिंट झालेला आहे आणि ज्यामध्ये कॅपिटल N चा आपण यूज केलाय तिथे जॉन प्रिंट झालेला आहे. तर इथे हे प्रूव्ह होतं की बोथ व्हेरिएबल्स आर केस सेन्सिटिव्ह. तर जर हे केस सेन्सिटिव्ह नसलं असतं तर दोन्ही ठिकाणी जॉन जॉन हे प्रिंट झालं असतं. ओके, सो दिस जावास्क्रिप्ट फर्स्ट रूल व्हेरिएबलचा काय सांगतो की व्हेरिएबल आर केस सेन्सिटिव्ह. सेकंड रूल काय म्हणतो की व्हेरिएबल नेम्स कॅन ओनली कंटेन लेटर्स, नंबर्स, अंडरस्कोर और डॉलर साइन अँड कॅन नॉट कंटेन अ स्पेस. तर व्हेरिएबल नेम मध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टींचा आपण यूज करू शकतो, तर आपण अल्फाबेट्स यूज करू शकतो, म्हणजेच लेटर A पासून Z पर्यंत, कॅपिटल किंवा स्मॉल एनिथिंग यू वॉन्ट. त्यानंतर नंबरचा यूज करू शकतो 0 to 1. 0 to 1 मीन्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 और 10 n नंबर ऑफ टाइप्स, कितीही नंबर तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. त्यानंतर अंडरस्कोरचा यूज करू शकतात आणि डॉलर साइनचा यूज करू शकतात. तर कशा प्रकारे, तर इथे आपण अजून काही व्हेरिएबल बघणार आहोत. सो सपोज अल्फाबेट्स तर आपण बघितले, जसं की मी आता इथे युजर नेम हे डिक्लेअर केलं, ते पूर्ण अल्फाबेट्स आहेत. त्यानंतर तुम्ही नंबरचा पण यूज करू शकता यामध्ये. सो युजर 1 हे झालं, त्यामध्ये आपण नंबर पण यूज केला. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जर तुमच्याकडे n नंबर्स ऑफ युजर असतील तर तुम्ही वेगवेगळे नंबर यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. जसं की युजर 1 झालं, युजर 2 झालं, त्यामध्ये आपण नंबरचं पण कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, अल्फाबेट्स प्लस नंबर. त्यानंतर तुम्ही अंडरस्कोर पण घेऊ शकतात, जसं की व्हेअर अंडरस्कोर नेम असं पण तुम्ही घेऊ शकतात. अदरवाइज व्हेअर युजर अंडरस्कोर नेम तुम्ही अशा प्रकारे डिक्लेअर करू शकतात. त्यानंतर डॉलर साइन, सो व्हेअर डॉलर युजर नेम. तर अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतात.
So these are the second rule of variable declaration in JavaScript. Third rule काय म्हणतो? So variable name must begin with a letter, an underscore or a dollar sign. तर थर्ड रूल आपल्याला काय म्हणतो की तुमचं जे व्हेरिएबल नेम आहे ते व्हेरिएबल नेम तुम्ही अल्फाबेट्सने म्हणजे लेटरने स्टार्ट करू शकता, अदरवाइज अंडरस्कोरचा पण तुम्ही यूज करू शकता, अदरवाइज डॉलर साइनचा पण तुम्ही यूज करू शकता. जसं की आपण इथे ऑलरेडी यूज केलेला आहे. तर इथे आपण अल्फाबेट्सने यूज केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे. इथे अंडरस्कोरचा यूज केलेला आहे आपण इथे या व्हेरिएबल मध्ये, आणि इथे जर तुम्ही बघितलं लास्ट व्हेरिएबलला तर इथे आपण डॉलर साइनचा यूज केलेला आहे. So this is our third rule. Fourth rule आहे variable names cannot use the reserved keywords. जसं की रिझर्व कीवर्ड्स आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितले. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही चेकआउट करू शकता त्या व्हिडिओला. तर त्यामध्ये आपण ऑल रिझर्व कीवर्ड्स शो केलेले आहेत. तर त्या जे टेबल्स आहेत जे रिझर्व कीवर्ड्स आहेत तर त्या रिझर्व कीवर्ड्स मधला एकही कीवर्ड तुम्ही ऍज अ व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. जसं की इफ झालं, फॉर झालं, ब्रेक झालं, कंटिन्यू झालं, हे सगळे रिझर्व कीवर्ड्स आहेत. तर या रिझर्व कीवर्ड्सचा ऍज अ व्हेरिएबल म्हणून तुम्ही यूज करू शकत नाही. हा आपला चौथा रूल आहे. आणि पाचवा रूल आहे JavaScript is a dynamically typed language. This means that you cannot need to specify the variable type in a declaration like other static type language such as Java or C#. तर लास्ट जो रूल आहे व्हेरिएबलचा तो आपल्याला काय सांगतो की जावास्क्रिप्ट ही डायनॅमिकली टाइप लँग्वेज आहे. डायनॅमिकली टाइप लँग्वेज म्हणजे काय की एखादा व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर केला, सपोज व्हेअर टेस्ट म्हणून आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, जस्ट डिक्लेअर केला. तर ह्या व्हेरिएबल मध्ये मी एखादा नंबर पण स्टोअर करू शकतो 10. तर हा झाला नंबर टाइपचा व्हेरिएबल. सेम व्हेरिएबल मध्ये मी टेस्ट इज इक्वल टू एखादी स्ट्रिंग पण करू शकतो डेमो म्हणून. अगेन सेम व्हेरिएबल मध्ये मी एखादी बुलियन व्हॅल्यू पण स्टोअर करू शकतो, टेस्ट इज इक्वल टू ट्रू. तर हा झाला बुलियन टाइपचा व्हेरिएबल. यामध्ये मी ऑब्जेक्ट पण स्टोअर करू शकतो, व्हेअर टेस्ट इज इक्वल टू पीटर. तर हा झाला एक ऑब्जेक्ट टाइपचा व्हेरिएबल. तसाच यामध्ये आपण ॲरे पण स्टोअर करू शकतो. ओके, सो दिस कॉल्ड डायनॅमिकली टाइप लँग्वेज. म्हणजे यामध्ये जसं की आपण जावा जर माहित असेल तुम्हाला, जावा किंवा C#, तर त्यामध्ये नंबर जर आपल्याला डिक्लेअर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इंट घ्यावं लागतं. फ्लोटिंग पॉईंट यूज करायचा असेल तर फ्लोट घ्यावं लागतं. स्ट्रिंग करायची असेल तर स्ट्रिंग टाइप आपल्याला घ्यावं लागतं. तसं जावास्क्रिप्ट मध्ये नाहीये. तुम्हाला जस्ट फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आणि त्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही एनी टाइप ऑफ डेटा स्टोअर करू शकता. जसं की इथे आपण नंबर केलं, स्ट्रिंग केला, सेम व्हेरिएबल यूज केलाय. नंबर, स्ट्रिंग, बुलियन, ऑब्जेक्ट, अरे, एनिथिंग whatever you want you can store it. Okay, so this is our fifth rule of the variable declaration. So हे सगळे रूल्स आहेत व्हेरिएबल डिक्लेरेशनचे. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर कराल त्यावेळेस तुम्हाला ह्या रूल्सला लक्षात ठेवून तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. ते आपण व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं ते बघितलं. व्हेरिएबल कशा प्रकारे डिक्लेअर करायचे म्हणजे कोणते रूल्स फॉलो करून डिक्लेअर करायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत हाऊ टू इनिशियलाइज अ व्हेरिएबल. ऑलरेडी आपण त्याचे एक्झाम्पल बघितलंय, पण आपण आता थोडं थेरॉटिकली समजून घेणार आहोत. सो थेरी आपल्याला काय सांगते, वन्स यू हॅव डिक्लेअर अ व्हेरिएबल यू कॅन इनिशियलाइज इट विथ अ व्हॅल्यू. तुम्ही आता आपण आता शिकलो की व्हेरिएबलला डिक्लेअर कसं करायचं. आता व्हेरिएबल डिक्लेअर तर झालं, पण त्यामध्ये आपल्याला काहीतरी स्टोअर करावं लागेल. तर ती व्हॅल्यू कशी स्टोअर करायची ते आपण आता बघणार आहोत. तर टू इनिशियलाइज अ व्हेरिएबल you specify the variable name followed by an equal sign and a value. तर जसं आपण आता ऑलरेडी इथे बघितलं. तर आपण काय करणार, याला हा जे पूर्ण आहे त्याला मी एरेज करतो. याला आपण सेव्ह करू. अगेन एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार इथे, व्हेअर टेस्ट. हे झालं व्हेरिएबलचं डिक्लेरेशन. मगाशी आपण जसं बघितलं तसं व्हेअर हा कीवर्ड आहे, रिझर्व कीवर्ड, आणि टेस्ट हा आपला व्हेरिएबलचं नाव आहे, टेस्ट. तर हे झालं डिक्लेरेशन. आता ह्या व्हेरिएबलला आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. तर तुम्ही सेम लाईनला पण इनिशियलाइज करू शकता, अदरवाइज डिक्लेरेशन करून त्यानंतर नेक्स्ट लाईनला तुम्ही त्याला इनिशियलाइज करू शकता. आता इथे आपण डिक्लेअर केलं, आता सेम व्हेरिएबलला आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. सो अगेन आपण टेस्ट हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल लिहिणार, इक्वल टू साइन देणार, आणि त्यामध्ये जी काही व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची ती व्हॅल्यू आपण त्यामध्ये स्टोअर करणार. आता सपोज मी इथे नंबर व्हॅल्यू स्टोअर करतो, म्हणजे 10 स्टोअर केले.
तर 10 ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू त्या टेस्ट जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये स्टोअर झालेली आहे. आता जर तुम्ही ह्या टेस्टला प्रिंट केलं तर तुम्हाला 10 ही व्हॅल्यू कन्सोल आपल्या तुमच्या कन्सोलवर प्रिंट झालेली दिसेल तुम्हाला. सो आपण इथे कन्सोल डॉट लॉग मेथडचा यूज करणार आणि हा जो आहे टेस्ट स्मॉल यूज केला, त्यामुळे टेस्ट व्हॅल्यू इज आणि जो आपला व्हेरिएबल आहे टेस्ट त्याला इथे आपण राईट लिहिणार आणि जस्ट सेव्ह करणार आणि आता आपण ब्राउझरवर बघणार आहोत. सो इथे ऑटो रिफ्रेश झालेला आहे आणि टेस्ट व्हॅल्यू इज 10. आपण तिकडे VS कोड मध्ये बघितलं तर टेस्ट मध्ये आपण 10 स्टोअर केलेला आहे आणि सेम 10 आपल्याला इथे ब्राउझरच्या कन्सोलवर प्रिंट झालेले दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला इनिशियलाइज करू शकता किंवा त्यामध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर करू शकता. So JavaScript allows you to declare 2 or more variable using a single statement. To separate two variable declaration, you use a comma like this. तर तुम्ही हा खालचा स्क्रीनशॉट बघू शकता. त्या खालच्या स्क्रीनशॉट मध्ये सेम लाईन और 2 लाईन वर म्हणजे एक जो आपला कीवर्ड आहे लेट किंवा व्हॅरचा सिंगल यूज करून मल्टिपल व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर किंवा इनिशियलाइज करू शकता. कॉमा सेपरेटेड विथ द हेल्प ऑफ कॉमा सेपरेटेड करून तुम्ही करू शकतात. आता आपण त्याचंही बघूया. इथे आपण सेपरेट लाईनवर डिक्लेअर आणि इनिशियलायझेशन केलाय. तर सेम गोष्ट आपण सपोज इथे मी डेमो म्हणून एक व्हेरिएबल घेतला इज इक्वल टू 10, त्यानंतर कॉमा देऊया, एक डमी म्हणून घेऊया, डमी इज इक्वल टू यामध्ये एक स्ट्रिंग घेऊया टेस्टिंग म्हणून, अगेन मी कॉमा देईल आणि नेम घेऊया इज इक्वल टू जॉन. तर असं तुम्ही कॉमा सेपरेटेड सिंगल लाईन वर मल्टिपल व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकता आणि त्यांचा यूज तुम्हाला जिथे हवा तिथे करू शकता किंवा त्यांना प्रिंट करू शकता. सो हेच तिथे थेरी मध्ये म्हटलंय की तुम्ही सिंगल लाईन वर मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता विथ द हेल्प ऑफ कॉमा सेपरेटेड तुम्ही करू शकता. सेम लाईन वर इनिशियलायझेशन पण करू शकता किंवा आपण जसं इथे वरती डिक्लेरेशन केलं तर आधी मल्टिपल व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर करून घ्या आणि लाईन बाय लाईन त्यांना इनिशियलाइज करू शकता. सो both are the valid cases. So this is about the initialize a variable. तर आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत हाऊ टू चेंज अ व्हेरिएबल. म्हणजे एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपण एक व्हॅल्यू ऑलरेडी स्टोअर केली किंवा त्याला इनिशियलाइज केलं आणि सेम व्हेरिएबल मध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू चेंज करायची किंवा त्याला रिइनिशियलाइज करायचं आहे तर ते कसं करायचं तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता. आपण लेट नेम इज इक्वल टू पीटर घेतला आणि अगेन नेक्स्ट लाईनला नेम इज इक्वल टू थॉमस घेतला. तर जेव्हा तुम्ही त्या सेकंड लाईनच्या खाली त्या कन्सोलला प्रिंट करणार नेम तर तुम्हाला थॉमस हे प्रिंट झालेलं दिसेल. ओके, सो प्रॅक्टिकली बघून घेणार आहोत आपण. सो इथे मी व्हॅर नेम इज इक्वल टू पीटर आणि अगेन परत आपल्याला डिक्लेअर करायची गरज नाही. इथे जस्ट आपण नेम लिहिणार इज इक्वल टू जॉन. ओके, याला मी सेव्ह करणार. त्यानंतर आपण इथे कन्सोलला प्रिंट करून बघूया की काय रिझल्ट प्रिंट होतो. सो कन्सोल डॉट लॉग नेम इज नेम आणि याला सेव्ह करणार. ब्राउझरवर बघूयात रिझल्ट. तर इथे तुम्हाला जॉन प्रिंट झालेले दिसेल आणि तुम्ही VS कोडला जर बघितलं तर सेकंड लाईनला आपण हे जे नेम आहे नेम व्हेरिएबल मध्ये सर्वात आधी पीटर स्टोअर केलेलं आणि सेकंड लाईनला अगेन सेम नेम व्हेरिएबल मध्ये आपण जॉन स्टोअर केलं. तर हे जे पीटर आहे पीटरला जॉनने ओव्हरराईट केलं म्हणजे ते पीटर जे ते रिमूव्ह झालं आणि त्या ठिकाणी इन प्लेस ऑफ पीटर जॉन हे स्टोअर झालं आणि ते प्रिंट झालं. तर सेम जो कन्सोल आहे तर हे जी सेकंड लाईन ऑफ कोड आहे आपली नेम इक्वल टू जॉन तर त्याच्या आधी जर ही कन्सोल आपण जर टाकलं तर तुम्हाला दोन नाव प्रिंट झाले दिसतील. आधी पीटर होईल नंतर जॉन होईल. याला सेव्ह करूयात आणि ब्राउझरवर बघूयात. तर बघ नेम इज पीटर कारण फर्स्ट नेम मध्ये आपण पहिल्यांदा पीटर स्टोअर केलं नंतर कन्सोल केलं म्हणून इथे पीटर प्रिंट झालं आणि त्याच खालोखाल आपण सेम नेम व्हेरिएबल मध्ये जॉन स्टोअर केलेलं आणि अगेन कन्सोल मध्ये प्रिंट केलं म्हणून आपल्याला इथे जॉन मिळालं. तर अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबलला रिइनिशियलाइज करू शकता आणि त्याची व्हॅल्यू ओव्हरराईट करू शकता. ओके, so last topic on constant. What is constant? A constant hold a value that doesn't
change. To declare a constant, you use the const keyword. When defining a constant, you need to initialize it with a value. Once you define a constant, you cannot change its value. So this is about the constant, the theory about a constant. The कॉन्स्टंटला आपण समजून घेणार आहोत इन शॉर्ट की कॉन्स्टंट म्हणजे काय, तर एखादा व्हेरिएबल तुम्हाला कॉन्स्टंट डिफाइन करायचं आहे. जसे की पायची व्हॅल्यू ही नेहमी कॉन्स्टंट असते, तर तिला तुम्ही चेंज नाही करू शकत. ओके, तर असे काही कॉन्स्टंट व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कॉन्स्ट कीवर्डचा यूज करू शकतात. जसं की कॉन्स्ट एज इज इक्वल टू 28. तर हे कॉन्स्ट झालं. ह्या व्हेरिएबलला तुम्ही नेक्स्ट लाईनला चेंज नाही करू शकत किंवा रिइनिशियलाइज नाही करू शकत. अगेन एक कॉन्स्टंटचा रूल आहे की तुम्हाला सेम लाईनला त्याला इनिशियलाइज पण करावं लागतं. तुम्ही डिक्लेअर केलं विथ कॉन्स्टंट आणि नेक्स्ट लाईनला त्याला इनिशियलाइज केलं तसं नाही चालत, ते जावास्क्रिप्ट तुम्हाला अलाउ नाही करत. आपण प्रॅक्टिकली पण बघणार आहोत. सो जाऊया आपल्या VS कोडला. याला मी इरेज करतो आणि इथे आपण कॉन्स्ट एज इज इक्वल टू 20. आता मी जर इथे नुसतं कॉन्स्ट आणि डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केला तर इथे लगेच त्याने आपल्याला एरर थ्रो केलेला आहे. इथे जर तुम्ही त्यावर होवर कराल तर कॉन्स्ट डिक्लेरेशन मस्ट बी इनिशियलाइज, म्हणजे तुम्हाला सेम लाईनला त्याला इनिशियलाइज पण करायचं. तुम्ही नेक्स्ट लाईनला इनिशियलाइज नाही करू शकत. आता मी सपोज इथे खालती एज इज इक्वल टू 20 असं जर केलं तरी तो इथे आपल्याला एरर थ्रो करतोय, कारण त्याला कॉन्स्ट कीवर्ड असल्यामुळे किंवा कॉन्स्ट व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याला त्याला सेम लाईनला इनिशियलाइज करायचं. जर इनिशियलाइज केलं तर तिथला एरर आपला निघून गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल इनिशियलाइज करू शकतो. आणि सेकंड पॉइंट असा की जर तुम्हाला याला रिइनिशियलाइज करायचं तर तुम्ही याला कॉन्स्टंट व्हेरिएबलला इनिशियलाइज पण नाही करू शकत. जसं की एज केलं, एज इज इक्वल टू 10, तर हे तुम्ही रिइनिशियलाइज पण नाही करू शकणार कारण तो इथे त्याला एरर थ्रो करेल. आता इथे मी कन्सोल आपण प्रिंट करून बघूयात. कन्सोल डॉट लॉग कॉपी आणि एज हे आपण इथे प्रिंट करणार आणि इथे कन्सोलला जाऊन बघणार. तर तुम्ही इथे कन्सोल मध्ये बघितलं ब्राउझरच्या तर अनकॅच टाइप इथे कन्सोलला तुम्हाला एरर आलेला आहे असाइन टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. तर हा एरर काय सांगतो की एकदा तुम्ही का कॉन्स्टंट व्हेरिएबलला इनिशियलाइज केलं की त्याला रिइनिशियलाइज नाही करू शकत, तर तो एरर तुम्हाला इथे नाही येत आहे, पण तुमचा तो जो एरर आहे, टाइप एरर जो आहे तो तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये शो होतोय. तर तुम्ही त्याला रिइनिशियलाइज नाही करू शकत कॉन्स्टंट व्हेरिएबलला. याला जर मी रिमूव्ह केलं, याला सेव्ह केलं तर तो एरर जो आहे तो निघून जाईल आणि आपलं जे एज आहे ते इथे प्रिंट झालं आहे 20. तर हे काही कॉन्स्टंट व्हेरिएबलचे रूल्स आहेत. तर जर आता कॉन्स्टंट व्हेरिएबल का करायला हवं, जसं की आपण मगाशी मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की जर तुम्ही लेट किंवा व्हॅर कीवर्डचा यूज केला तर तुम्ही त्या व्हेरिएबलला पर्टिक्युलर व्हेरिएबलला रिइनिशियलाइज करू शकता. जसं की इथे स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता पीटरला आपण थॉमस या नावाने रिइनिशियलाइज केलं, तर तो जो व्हेरिएबल आहे तो ओव्हरराइट होऊन गेला आणि जे जुनं कंटेंट जे होतं किंवा जुनं जे नाव होतं त्यामध्ये ओल्ड पीटर, तर ते तिथनं रिमूव्ह झालं आणि नवीन नाव त्यामध्ये स्टोअर झालं थॉमस. तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपला खूप लाईन्स ऑफ कोड असतो, म्हणजे अराउंड जवळजवळ 500-600 लाईन्स ऑफ नंबर ऑफ कोड असतो. आणि त्या केसमध्ये कसं की आपण जर सपोज स्टार्टिंगला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला त्यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे आणि आपल्याला नाही माहित की आपण वरती पर्टिक्युलर लाईन नंबर 5 किंवा लाईन नंबर 6 वर एखादा सेम व्हेरिएबल डिक्लेअर केला त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आहे आणि अगेन आपण सेम व्हेरिएबल सेम नेमने आपण एखाद्या लाईन नंबर 100 किंवा 150 या लाईनवर सेम व्हेरिएबल यूज केला आणि त्यामध्ये दुसरी एखादी व्हॅल्यू स्टोअर केली, तर तो आधी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला होता तर त्याची व्हॅल्यू नवीन व्हॅल्यू सोबत ओव्हरराइट होऊन जाईल आणि तुम्हाला जे ऍक्च्युअल रिझल्ट हवा होता तो रिझल्ट नाही मिळणार. तर ह्या ज्या केसेस आहे ह्या अवॉइड करण्यासाठी आपण कॉन्स्ट कीवर्डचा जनरली यूज करत असतो. तर जर तुम्ही एखादा व्हेरिएबल कॉन्स्ट कीवर्डचा यूज करून डिक्लेअर केला आणि अगेन सेम व्हेरिएबल तुम्ही नेक्स्ट लाईनला रिइनिशियलाइज करायचं जरी ठरवलं तरी तुम्हाला एडिटर पण एरर थ्रो करतं किंवा तुमचा ब्राउझर तुम्हाला त्या ठिकाणी एरर थ्रो करत असतं. सो दिस इज द बेनिफिट ऑफ अ कॉन्स्ट कीवर्ड. सो गाइज दिस इज अबाउट द जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच एका नवीन टॉपिक सोबत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.